श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। कधी कधी आपल्याला असं वाटतं की एक संधी मला भेटली पाहिजे। आपण नेहमी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करत असतो की देवा मला अशी एक संधी दे की त्या संधीचं मी सोनं करेन आणि त्या संधीचा मी पुरेपूर फायदा करून घेईन माझ्या प्रगतीसाठी, माझ्या घरातील सुख शांती समृद्धीसाठी, माझ्या कुटुंबासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी। फक्त ती एक संधी मला हवी आहे। प्रत्येकजण नेहमी असं बोलत असतो की मला ती एक संधी हवी आहे आणि ती संधी जर तुम्हाला पाहिजे असेल तुमच्यामध्ये असलेली प्रगती करण्यासाठी तर तुम्हाला 21 दिवसासाठी एक छोटासा उपाय करायचा आहे। तो उपाय करून बघा, 100% बेनिफिट देणारा उपाय आहे आणि ती संधी स्वतःहून तुमच्याकडे चालू येईल। तुम्ही कोणत्याही संधीच्या शोधात असाल, फायनान्शियली ग्रोथ असेल, फॅमिली स्टेबिलायझेशन असेल किंवा मेंटली तुम्हाला जर त्रास होत असेल, स्ट्रेस असेल, वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ती संधी कशी भेटणार ते तुम्हाला शोधायचं आहे। आणि मी नेहमी बोलत असते की कष्टाला पर्याय नाही, मेहनतीला पर्याय नाही। मेहनत आणि कष्ट आणि आपले प्रामाणिक प्रयत्न हे आपल्याला करायचेच आहे, पण त्याचबरोबर अशा काही गोष्टी असतात की त्या गोष्टींना त्या चालना देतात। तर काय करायचं आहे तुम्हाला, केसर आणि चंदन याचं अत्तर भेटतं, एकत्र भेटलं तर सगळ्यात उत्तम। एकत्र नाही भेटत असेल तर तुम्ही वेगवेगळे आणून ते एकत्र करा। केशर आणि चंदन हे थोडंसं अत्तर तुम्हाला घ्यायचं आहे। मधल्या बोटाने, उजव्या हाताच्या मधल्या बोटाने तुम्हाला इथे एक टिळा लावायचा आहे आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला गुरुवारपासून चालू करायचा आहे पुढील 21 दिवसासाठी। त्याचबरोबर घरामध्ये असलेलं कच्चं दूध जर तुमच्याकडे असेल, प्रत्येकाच्या घरी रोज सकाळी दूध येतं, तर ते कच्चं दूध थोडंसं एक थेंब सेम अत्तरासारखं तुम्हाला मधल्या बोटाने आपल्या कपाळी लावायचं आहे। ते म्हणजे ते टिकलं नाही संध्याकाळपर्यंत तरी चालेल, पण 21 दिवसासाठी ह्या 2 गोष्टी आपल्या मस्तकाला, आपल्या कपाळाला न विसरता 21 दिवस करून बघा। याचा बेनिफिट होतो आणि खूप नॉमिनल अशा गोष्टी वापरून आपण हा उपाय करणार आहोत। त्यामुळे ॲटलिस्ट तुम्हाला जर केसर आणि चंदनचं नाही जमत आहे तर तुम्ही कच्चं दूध आणि कच्च्या दुधामध्ये थोडीशी हळद टाका आणि ते रोज लावा। करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।